तर दुसरीकडे यवतमाळ वाशिम लोकसभेचा तिढाही सुटता सुटत नाही असं चित्र आहे। यवतमाळ वाशिमचे शिवसेनेचे नेते पदाधिकारी आक्रमक झालेत। नेते पदाधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा इशारा पाहायला मिळतोय। भावना गवळी यांची उमेदवारी घोषित करा अशी इकडच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। भावना गवळींनी पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे। तर महायुतीमधील यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघाचा तिढाही सुटलेला दिसत नाहीये। तर या ठिकाणावरून आता कोणाला उमेदवारी दिली जाणार आणि ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला जाणार महायुतीमध्ये हा प्रश्न उपस्थित असतानाच भावना गवळी विद्यमान खासदार यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाल्याचं दिसतंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? विद्यमान खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या भावना गवळी यांचे पदाधिकारी त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आक्रमक झालेले आहेत। तर दुसरीकडे अजूनही यवतमाळ वाशिमची जागा नेमकी कुणाला जाणार आणि कोण उमेदवार असेल याविषयी सस्पेन्स पाहायला मिळतो माहितीमध्ये। निश्चितच महायुतीच्या काही जागांवरती अद्यापही जागा वाटपावरती एकमत झालेलं नाही। यामध्ये काही जागा आहेत, त्यामध्ये वाशिमची सुद्धा, यवतमाळ वाशिमची सुद्धा जागा, ज्या विद्यमान खासदार भावना गवळी गेल्या 5 टर्मपासून या ठिकाणी खासदार आहेत, मात्र त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। त्यामुळे त्यांची प्रतिमा ही मलिन झालेली आहे। त्यांना पुन्हा एकदा संधी द्यायची की नाही याबद्दल भाजपचे पक्षश्रेष्ठी असतील तसेच महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे भावना गवळी यांना डावलून या ठिकाणी मंत्री संजय राठोड यांना उमेदवारी देण्यासंदर्भात सुद्धा चर्चा आहे, परंतु भावना गवळी यांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी अशा प्रकारची भावना गवळी यांच्या समर्थकांची, कार्यकर्त्यांची मागणी आहे। शिवसैनिक त्या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। त्यांच्याकडून भावना गवळी यांना जर आज संध्याकाळपर्यंत उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही तर आम्ही राजीनामे देऊ आणि जे राजीनामे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवू अशा प्रकारचा एकंदरीत पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। आणि भावना गवळी यांनी या सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं एक आवाहन केलेलं आहे। मात्र कुठेतरी ही यवतमाळ वाशिमची जागा ही भावना गवळी यांना मिळते की ती संजय राठोड यांच्या नावावरती जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र महायुतीमध्ये यवतमाळ वाशिमची जागा ही सध्या तरी शिवसेना शिंदे गटाला मिळणार असल्याची एकंदरीत चर्चा आहे। मात्र काल भावना गवळी या भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गेल्या होत्या। 25 मिनिटांची भेट झाली होती। या बैठकीमध्ये नक्की काय ठरलं हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी भावना गवळी ज्या ठिकाण सागर बंगल्यावरून निघाला त्या काही नाराज असल्याचं दिसत होतं। त्यामुळे भावना गवळी यांचं नाव निश्चित आहे की नाही अशा प्रकारचे बरेच प्रश्न आहेत आणि यामुळेच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आता रोष निर्माण झाला आहे। कार्यकर्ते सुद्धा संतप्त पाहायला मिळतात। फरा निश्चितच स्वप्नील, आता कार्यकर्ते संतप्त झाले आहेत, त्यामुळे त्यांची मागणी मान्य होणार का? भावना गवळींना यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी मिळणार का याकडे लक्ष आहे आणि याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।